17 नोव्हेंबर 2012 हा दिवस मुंबई कधीच विसरणार नाही. कारण त्या दिवशी मुंबईत पहिल्यांदाच एका माणसासाठी थांबली होती. हो, अगदी थांबली होती. ज्या शहराला कधी झोपच येत नाही, जिथे लोकांचा 2 मिनिटं उशीर झाला तरी धावपळ सुरू होते, तीच मुंबई त्या दिवशी थांबली होती. दुकानं बंद होतात, रस्ते रिकामे होते आणि लाखो लोक एका दिशेने चालले होते. कुठलाही सरकारी आदेश नव्हता, कुणी जबरदस्ती केली नव्हती, तरी जवळपास 30 लाख लोक एका माणसाला शेवटचा निरोप द्यायला रस्त्यावर उतरले होते. तो माणूस म्हणजे बाळासाहेब ठाकरे. काही लोक त्यांना हिंदू हृदय सम्राट मानायचे, तर काही लोक त्यांना महाराष्ट्रातील सर्वात वादग्रस्त नेता म्हणायचे. पण एक गोष्ट मात्र दोघेही मान्य करायचे, या माणसाकडे दुर्लक्ष करणं अशक्य होतं. पण विचार करा, एक साधा कार्टून काढणारा माणूस इतका मोठा नेता कसा झाला? मुख्यमंत्री सुद्धा ज्यांना भेटायला मातोश्रीवर जायचे, असा प्रभाव त्यांनी नेमका कसा निर्माण केला? आणि आजही त्यांच्या नावावर इतक्या तीव्र प्रतिक्रिया का उमटतात? चला आज जाणून घेऊयात बाळासाहेब ठाकरे यांची संपूर्ण कहाणी, अगदी सुरुवातीपासून. नमस्कार, मी राहुल आणि तुम्ही बघत आहात डिकोड विथ राहुल. तर या गोष्टीची सुरुवात होते 23 जानेवारी 1926 पासून. पुण्यातल्या एका साध्या मराठी कुटुंबात एका मुलाचा जन्म झाला. नाव होतं बाळ केशव ठाकरे. पण त्यावेळी कुणालाच कल्पना नव्हती की पुढे हाच मुलगा महाराष्ट्राच्या राजकारणावर अनेक दशक प्रभाव टाकणार आहे. बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार ठाकरे ते फक्त लेखक नव्हते, तर समाजातल्या चुकीच्या गोष्टींवर थेट आवाज उठवणारे समाज सुधारक होते. घरात कायम सामाजिक प्रश्नांवर चर्चा व्हायची. अन्याय दिसला की गप्प बसायचं नाही, हे बाळासाहेबांनी लहानपणापासूनच पाहिलं होतं. पण गंमत म्हणजे त्यांना राजकारणात अजिबात रस नव्हता. त्यांचं पहिलं प्रेम चित्रकला, विशेष म्हणजे व्यंगचित्र. कोणाचाही चेहरा पाहिला की काही मिनिटात त्यांचं कार्टून तयार. आणि एवढंच नाही, त्या एका चित्रातून त्या माणसाचा स्वभावही दिसायचा. ही कला प्रत्येकाकडे नसते. थोडे मोठे झाल्यावर ते मुंबईला आले आणि फ्री प्रेस जर्नल मध्ये कार्टुनिस्ट म्हणून काम करू लागले. त्यांची चित्र लोकांना प्रचंड आवडू लागली. लोक पेपर उघडायचे आणि आधी बातम्या नाही तर बाळासाहेबांचं कार्टून बघायचे. कारण त्या एका चित्रात मोठमोठ्या संपादकीयपेक्षा जास्त ताकद असायची. पण इथे त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात पहिला मोठा टर्निंग पॉइंट आला. एक दिवस त्यांना जाणवलं, मी रोज कार्टून काढतोय, लोक हसतायत, टाळ्या वाजवतायत, पण खरंच काही बदलतंय का? उत्तर होतं नाही. त्यांना वाटलं फक्त कागदावर टीका करून समाज बदलत नाही, लोकांना एकत्र आणावं लागतं, त्यांच्यासाठी आवाज उठावा लागतो आणि त्यासाठी फक्त ब्रश पुरेसा नसतो. मग त्यांनी नोकरी सोडली. हा निर्णय सोपा नव्हता. पक्की नोकरी सोडून स्वतःच साप्ताहिक सुरू करणं आजही मोठी रिस्क आहे आणि त्या काळात तर त्याहूनही मोठी. पण बाळासाहेबांनी रिस्क घेतली आणि 1960 मध्ये सुरू झालं मार्मिक. सुरुवातीला लोकांना वाटलं हा आणखी एक मराठी साप्ताहिक असेल, पण काहीच महिन्यात मार्मिकने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं. कारण त्या फक्त बातम्या नव्हत्या, त्यात लोकांच्या मनातला राग होता, त्यांच्या भावना होत्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मराठी माणसाचा आवाज होता. त्या काळात मुंबई वेगाने बदलत होती. मोठमोठे उद्योगधंदे येत होते. देशभरातून लोक नोकरीसाठी मुंबईकडे येत होते. पण अनेक मराठी तरुणांच्या मनात एक प्रश्न सतत फिरत होता, ही मुंबई आपली, मग नोकऱ्यांमध्ये आपण मागे का? या प्रश्नांवर वेगवेगळी मतं होती. काहींना हा खरा प्रश्न वाटत होता, तर काहींना तो अतिशयोक्ती वाटत होता. पण एक गोष्ट नक्की, लोकांच्या मनात अस्वस्थता होती आणि बाळासाहेबांनी हीच भावना अचूक ओळखली. मार्मिक मधून त्यांनी हा मुद्दा सातत्याने पुढे मांडायला सुरुवात केली. आठवड्यानंतर आठवडा, अंकामागून अंक, लोकांची संख्या वाढत गेली आणि हळूहळू एक गोष्ट स्पष्ट होऊ लागली, हा माणूस फक्त कार्टुनिस्ट राहिलेला नाही, तो लोक त्याच्याकडे नेता म्हणून पाहायला लागले. पण बाळासाहेबांना माहित होतं,
वर्तमानपत्रातून आवाज उठवता येतो, पण लढाई जिंकायची असेल तर संघटना उभी करावी लागेल. आणि इथूनच जन्म होणार होता एक अशा पक्षाचा, ज्याने पुढील अनेक दशक महाराष्ट्राचं राजकारण बदलून टाकलं. 19 जून 1966. स्थळ मुंबई, शिवाजी पार्क. त्या दिवशी तिथे जमलेल्या लोकांना कदाचित कल्पना नव्हती की ते इतिहासात एक नवीन अध्याय सुरू होताना बघत आहेत. बाळासाहेब मंचावर उभे राहिले. हातात कुठलंही भाषण नव्हतं, समोर कागद नव्हता, पण डोळ्यात आत्मविश्वास होता आणि आवाजात अशी ताकद होती की समोर बसलेला प्रत्येक माणूस त्यांचं एक एक वाक्य लक्ष देऊन ऐकत होता. त्या दिवशी जन्म झाला शिवसेना. शिवाजी महाराजांच्या नावाने मराठी माणसांच्या हक्कासाठी उभी राहिलेली एक संघटना. सुरुवातीला शिवसेनेचा एकच मुद्दा होता, मराठी माणसाला त्याचा हक्क मिळालाच पाहिजे. त्या काळात अनेक मराठी तरुण बेरोजगार होते, उद्योग वाढत होते, कंपन्या वाढत होत्या आणि अनेकांना वाटत होतं की स्थानिकांना अपेक्षा इतक्या संध्या मिळत नाही. ही भावना खरी किती आणि त्यात गैरसमज किती यावर आजही वेगवेगळी मतं आहेत. पण एक गोष्ट नक्की, लोकांच्या मनात अस्थिरता होती आणि बाळासाहेबांनी त्या अस्थिरतेला आवाज दिला. हळूहळू मुंबईच्या प्रत्येक भागात शिवसेनेच्या शाखा उभ्या राहू लागल्या. कालपर्यंत जे तरुण फक्त चहाच्या टपरीवर बसून चर्चा करायचे, ते आज शाखेत जाऊन काम करू लागले. कोणाचं रेशनचं काम, कोणाचं पाण्याचा प्रश्न, कोणाला सरकारी ऑफिस मध्ये अडचण. लोक म्हणायचे सरकारी ऑफिस मध्ये जाण्यापेक्षा शाखेत जाऊ. अशा प्रकारे शिवसेना फक्त राजकीय पक्ष राहिला नाही, तर अनेकांसाठी आधार बनू लागली. पण बाळासाहेबांची खरी ताकद संघटना नव्हती, त्यांची खरी ताकद होती त्यांचं भाषण. ते मंचावर आले की संपूर्ण मैदान शांत व्हायचं. ना कुठला टेलिप्रॉम्प्टर, ना लिहिलेली स्क्रिप्ट. जे मनात असेल ते थेट लोकांसमोर. कधी एखादा विनोद तर पुढच्या क्षणी विरोधकांवर जोरदार टीका. लोक हसायचे, टाळ्या वाजवायचे आणि कधी कधी इतके भारावून जायचे की संपूर्ण मैदान घोषणांनी दणाणून जायचं. हळूहळू एक गोष्ट स्पष्ट झाली, बाळासाहेब फक्त बोलत नव्हते, ते लोकांच्या भावना व्यक्त करत होते. पण जसं समर्थन वाढत गेलं तसा विरोधही वाढत गेला. शिवसेनेच्या काही आंदोलनादरम्यान हिंसाचाराच्या घटना वाढत गेल्या. विशेषतः दक्षिण भारतीयांच्या मालकीच्या काही आस्थापनांवर हल्ल्याचे आरोप झाले. या घटनेमुळे शिवसेना आणि बाळासाहेब दोघेही राष्ट्रीय चर्चेत येऊ लागले. काही लोक म्हणत होते ही मराठी माणसासाठी लढणारा हा नेता आहे, तर काही म्हणत होते की हा जो करतोय ही पद्धत चुकीची आहे. वाद वाढतच गेला आणि मग 1969 मध्ये या सगळ्या कारणांवरून बाळासाहेबांना अटक झाली. सरकारला वाटलं अटक झाली की ही आंदोलने शांत होते, पण झालं अगदी याच्या उलट. बातमी वाऱ्यासारखी पसरली. शिवसैनिक रस्त्यावर उतरले, अनेक ठिकाणी आंदोलने झाली आणि बाळासाहेबांची प्रतिमा आधीपेक्षा आणखी मोठी झाली. समर्थक म्हणू लागले हा माणूस आमच्यासाठी जेलमध्ये जायलाही तयार आहे. आता त्यांच्या सभांमध्ये हजार नाही तर लाखोंची गर्दी होऊ लागली. मुंबईच्या राजकारणात एक नवीन शक्ती उभी राहत होती. पण या सगळ्यात आणखी एक गोष्ट घडत होती, जिची फार कमी लोक चर्चा करतात. त्या काळात मुंबईवर अंडरवर्ल्डचं सावट वाढत होतं. हाजी मस्तान, करीम लाला आणि पुढे दाऊद इब्राहिम ही लोकांच्या मनात भीती निर्माण करत होती. अशा वातावरणात अनेक व्यापारी आणि सामान्य नागरिक आपल्या अडचणी घेऊन बाळासाहेबांकडे जात असल्याच्या अनेक कथा पुढे आल्या. समर्थकांचा दावा आहे की मातोश्रीवरून एक फोन केला की अनेक प्रश्न सुटायचे. या कथांमुळे त्यांच्या प्रभावाची प्रतिमा आणखीच मोठी झाली. एक गोष्ट मात्र निर्विवाद होती, आता बाळासाहेब फक्त एका पक्षाचे प्रमुख नव्हते, ते महाराष्ट्रातील प्रभावशाली नेत्यांपैकी एक बनत होते. पण त्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा राजकीय बदल अजून यायचा होता.
मराठी अस्मितेवर सुरू झालेलं त्यांचं राजकारण लवकरच हिंदुत्वाच्या मुद्द्याशी जोडलं जाणार होतं आणि हा निर्णय त्यांच्या महाराष्ट्रापुरता मर्यादित ठेवणार नव्हता, तर संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनणार होता. पण हा बदल नेमका का झाला? मराठी माणसाचा नेता हिंदू हृदय सम्राट कसा बनला? ही गोष्ट समजून घेण्यासाठी आपल्याला जावं लागेल 1980च्या दशकात. तर चला जाऊयात 1980च्या दशकात. 1980चं दशक. आता बाळासाहेब ठाकरे हे फक्त नाव मुंबई पुरतं राहिलं नव्हतं. शिवसेना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचत होती, पण त्याच वेळी देशातही मोठे बदल घडत होते. पंजाबमध्ये दहशतवाद वाढत होता, काश्मीरमध्ये परिस्थिती चिघळत होती आणि देशाचं राजकारण एका वेगळ्याच वळणावर येऊन उभं राहिलं होतं. बाळासाहेब हे सगळं बारकाईने बघत होते. आजवर त्यांच्या भाषणाचा केंद्रबिंदू मराठी माणूस होता, पण आता त्यांच्या भाषणामध्ये आणखी एक शब्द वारंवार ऐकू येऊ लागला: हिंदुत्व. बाळासाहेबांचं मत स्पष्ट होतं: हिंदू समाज संघटित असला पाहिजे, स्वतःच्या ओळखीचा अभिमान बाळगला पाहिजे. ही भूमिका अनेकांना भावली, तर अनेकांना ती वादग्रस्त वाटली. पण एक गोष्ट मात्र खरी: बाळासाहेब कधीच लोकांना काय ऐकायचं हे बोलत नव्हते. त्यांना जे योग्य वाटायचं तेच ते बोलायचे. यामुळे त्यांच्यावर प्रेम करणारेही भरपूर होते आणि तसेच विरोधक. दरम्यान देशभरात राम जन्मभूमी आंदोलन व्यक्त करत होतं. उत्तर प्रदेशातील अयोध्येतील वाद आता संपूर्ण देशाचा राजकीय मुद्दा बनला होता. या आंदोलनाचा अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी पाठिंबा दिला. शिवसेनेनेही या भूमिकेसोबत उभी राहिली. बाळासाहेबांच्या सभांमध्ये आता मराठी अस्मितेबाबत, हिंदू, राष्ट्रीय सुरक्षा आणि दहशतवाद हे विषयही तितक्याच ताकदीने मांडले जाऊ लागले. समर्थकांना वाटत होतं हा नेता स्पष्ट बोलतो, तर विरोधकांचं म्हणणं होतं ही भाषा समाजात ध्रुवीकरण वाढवते. पण बाळासाहेबांनी आपल्या भूमिकेत कधी बदल केलाच नाही. मग आला 6 डिसेंबर 1992. हा दिवस भारताच्या इतिहासात कायमचा नोंदला गेला. अयोध्येतील बाबरी मस्जिद पाडण्यात आली. संपूर्ण देशात तणावाचं वातावरण निर्माण झालं. टीव्हीवर एकच बातमी, वृत्तपत्रात एकच मत आणि प्रत्येक घरात एकच चर्चा. बाळासाहेबांनी या घटनेवर उघडपणे आपली भूमिका मांडली. त्यांच्या भूमिकेचं हिंदुत्ववादी समर्थकांनी स्वागत केलं, तर अनेक राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी तीव्र टीका केली. देश आधीच तणावाखाली होता आणि त्याचा परिणाम मुंबईवरही झाला. 1992-93 मुंबई पेटली. रस्त्यावर दंगली सुरू झाल्या. या शहरात लाखो लोक रोज खांद्याला खांदा लावून जगत होते, तेच शहर आज अचानक 2 भागात विभागल्यासारखं वाटू लागलं. या दंगलींमध्ये शेकडो लोकांचा जीव गेला, हजारो कुटुंबांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. पुढे या घटनांची चौकशी करण्यासाठी श्रीकृष्ण आयोगाची स्थापना करण्यात आली. आयोगाच्या अहवालात शिवसेना आणि तिच्या काही नेत्यांच्या भूमिकेबाबत गंभीर निरीक्षणं नोंदवण्यात आली. मात्र शिवसेनेने आणि बाळासाहेबांच्या समर्थकांनी हे निष्कर्ष मान्य केले नाही. आजही या विषयावर वेगवेगळी मतं आहेत, पण एक गोष्ट मात्र नक्की झाली: बाळासाहेब आता फक्त महाराष्ट्राचे नेता नव्हते, त्यांच्यावर संपूर्ण देशाचं लक्ष होतं आणि काही महिन्यांनी मुंबईवर आणखीन एक मोठं संकट कोसळलं. 12 मार्च 1993 दुपारची वेळ. लोक आपापल्या कामात व्यस्त होते. अचानक एक जोरदार स्फोट, काही मिनिटात दुसरा, मग तिसरा आणि मग चौथा, आणि काही वेळातच संपूर्ण मुंबई हादरली. हे होते 1993चे मालिकाबद्ध बॉम्बस्फोट. या भीषण हल्ल्यात 250हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. शेकडो लोक जखमी झाले. तपास यंत्रणांनी या कटामागे अंडरवर्ल्ड आणि दाऊद इब्राहिमशी संबंधित जाळ्याचा सहभाग असल्याचं सांगितलं. संपूर्ण देश संतापला होता. या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांनी दहशतवाद विरोधात अत्यंत कठोर भूमिका घेतली. त्यांच्या समर्थकांना वाटत होतं देशाला अशाच ठाम नेत्याची गरज होती.
तर टीकेकारांचं मत होतं त्यांच्या काही विधानांमुळे धार्मिक तणाव आणखी वाढू शकतो. याच काळात त्यांच्या अनेक भाषणांवर त्यांच्या लेखांवर वाद झाले. काही प्रकरण न्यायालयात गेली. काहींवर निवडणूक आयोगानेही आक्षेप घेतले. पण एक गोष्ट बदलली नाही, बाळासाहेबांची लोकप्रियता. प्रत्येक सभेला प्रचंड गर्दी, प्रत्येक विधान राष्ट्रीय बातमी आणि प्रत्येक विरोधामुळे त्यांचे समर्थक आणखी आक्रमकपणे त्यांच्या पाठीशी उभे राहत होते. आता महाराष्ट्रात एकच चर्चा होती, जर शिवसेना सत्तेत आली तर मुख्यमंत्री बाळासाहेबच होणार. पण 1995 मध्ये जे घडलं त्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. शिवसेना भाजप युती सत्तेत आली. मुख्यमंत्री पदही त्यांच्याच हातात होतं. पण बाळासाहेबांनी स्वतःच मुख्यमंत्री होण्यास नकार दिला. का? संपूर्ण सत्ता हातात असूनही त्यांनी खुर्ची दुसऱ्याला का दिली? आणि मग रिमोट कंट्रोल हा शब्द महाराष्ट्राच्या राजकारणात इतका प्रसिद्ध कसा झाला? चला पाहूयात याच एपिसोड मध्ये. साल 1995, ज्या दिवसाची शिवसैनिक अनेक वर्ष वाट पाहत होते, तो अखेर आला. महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला आणि पहिल्यांदाच काँग्रेसची अनेक वर्षाची सत्ता उलथून पडली. शिवसेना भाजप युतीने इतिहास घडवला. मुंबई पासून गडचिरोली पर्यंत फटाके फुटत होते, गुलाल उधळला जात होता आणि प्रत्येक शिवसैनिकाच्या तोंडी एकच वाक्य होतं, बाळासाहेब.